अचानक समोर आलेल्या दुचाकीला बसनं दिलेल्या धडकेत दुचाकीस्वारचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, तर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली आहे. बसमधील 7 प्रवासी किरकोळ जखमी झाल्यात. हा अपघात सोलापूर पुणे महामार्गावर मंगळवारी सकाळी 11च्या सुमारास घडला. शंकर धावजी लडके वय वर्ष 24 असं मयत दुचाकी स्वाराचं नाव आहे. पुष्पा धावजी लडके वय वर्ष 22, दोघंही राहणार विटाळा, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ असं जखमीचं नाव आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर अकुंबे गावात जाण्यासाठी शंकर लडके यानं वेगानं दुचाकी महामार्गावर घेतली. याचवेळी अक्कलकोटवरून पुणेकडे जाणाऱ्या एसटी बसनं दुचाकीच्या बाजूला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार शंकर लडके डोक्याला आणि उजव्या पायाला जबर मार लागल्यामुळं गंभीर जखमी झाला. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेली पुष्पा लडके ही डोक्याला आणि हाताला जबर मार लागल्यामुळं गंभीर जखमी झाली. तिला वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक मंगत भोसले यांनी टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथक, रुग्णवाहिका पथक आणि मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी बालाजी साळुंखे आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.